भिवंडी तालुका टेम्भौली गांव के प्रसिद्ध समाजसेवक व उद्योगपति तथा महात्मा गांधी तंटा मुक्त माजी अध्यक्ष व कोकण वीट उत्पादक संगठना भिवंडी तालुका उपाध्यक्ष शेखर सेठ भोईर का 50वां जन्मदिन उनके निवास स्थान भिवंडी तालुका के टेम्भौली गांव में मित्र मंडली, नातेवाईक तथा समस्त भोईर परिवारों द्वारा जन्मदिन बड़े हर्षोल्लास के साथ केक काटकर मनाया गया। इस अवसर पर शिवसेना विधानसभा ग्रामीण प्रमुख व आदिवासी सेवक पुरस्कार विजेते श्री महादेव जी घाटाल, शिवसेना जिला प्रमुख श्री कुंदन जी पाटिल, शिवसेना भिवंडी महिला तालुका संघटिका फसीताई पाटिल, तालुका सचिव राजेंद्र कबाड़ी, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के थाने जिला उपाध्यक्ष व खारबाव सरपंच श्री महेंद्र पाटिल, खारबाव माजी सरपंच व विद्यमान सदस्य नीतीश बालासेठ पाटिल, पुंडास शाखा प्रमुख श्री कैलाश जी शेलार, चिंबीपाड़ा माजी सरपंच चंद्रकांत जाधव, श्रमिक मंडल संस्था के अध्यक्ष श्री मोरेश्वर पाटिल, शिवसेना उप तालुका प्रमुख श्री बबन पाटिल, काम्बे जिला परिषद गट के विभाग प्रमुख चंद्रकांत पाटिल, भिवंडी पंचायत समिति के माजी सदस्य अंकुश पाटिल, सुरेश पाटिल, वीट भट्टी संगठना भिवंडी तालुका अध्यक्ष पंकज पाटिल, दिनेश तरे, टेम्भौली तंटा मुक्त गांव समिति के माजी अध्यक्ष कपिल भोईर, पुलिस पाटिल संगठना भिवंडी तालुका अध्यक्ष अच्युत नांदुरकर, लाखीवाली माजी उप सरपंच संतोष गुलवी, धामने गांव के उद्योगपति पंडित गुलवी, लाखीवाली महात्मा गांधी तंटा मुक्त गांव समिति के माजी अध्यक्ष हेमंत गुलवी, धामने गांव के उद्योगपति महेंद्र पाटिल, पत्रकार राजेंद्र पाटिल, पिउली गांव के उद्योगपति नितिन सेठ पाटिल, शिवसेना शाखा प्रमुख टेम्भौली विक्की भोईर, जुनांदुरखी महात्मा गांधी तंटा मुक्त गांव समिति अध्यक्ष दशरथ केने गुरुजी, टेम्भौली तंटा मुक्त गांव समिति अध्यक्ष अनिल घरत, जुनांदुरखी टेम्भौली ग्राम पंचायत के माजी उप सरपंच प्रेमनाथ मड़वी, शिवसेना उप तालुका प्रमुख व माजी उप सरपंच पाए दयानंद देवलीकर, शिवसेना पाए शाखा प्रमुख दिलीप भोईर, खारबाव के भानुदास पाटिल, भिवंडी पंचायत समिति के माजी सभापति प्रकाश भोईर, वीट भट्टी संगठना थाने जिला उपाध्यक्ष किरण पाटिल, राजेंद्र पाटिल, अलंकार पाटिल, टेम्भौली माजी शाखा प्रमुख व कार्तिक मोटर के प्रोपराइटर नरेन गोराटकर, समाज कल्याण समिति के माजी सभापति थाने जिला प्रकाश जी तेलीवरे, टेम्भौली शिवसेना शाखा प्रमुख पांडुरंग राउत, टेम्भौली शाखा प्रमुख दीपक पाटिल, जुनांदुरखी टेम्भौली ग्राम पंचायत माजी सदस्य चंद्रकांत कड़व, उद्योगपति मोहन भोईर, समाज सेवक टेम्भौली संतोष गोराटकर, संतोष भंडारी, प्रकाश जाधव, टेम्भौली उद्योगपति मुकेश नांदुरकर, संदीप गोराटकर, सुरेश गोराटकर, जुनांदुरखी ग्राम पंचायत सदस्य दत्ता शिकारी, जुनांदुरखी शिवसेना शाखा प्रमुख संजय वारघड़े, जुनांदुरखी शिवसेना उप शाखा प्रमुख राजेश पाटिल, जुनांदुरखी उद्योगपति गणेश वारघड़े, अंकुश वारघड़े, विकी वारघड़े, जयेश पाटिल, युवा सेना के उप विभागीय अधिकारी सचिन पाटिल, कट्टर शिवसैनिक मच्छिंद्र केने, महात्मा गांधी तंटा मुक्त गांव समिति जुनांदुरखी माजी अध्यक्ष रोहिदास पाटिल, लीलाधर पाटिल, जुनांदुरखी टेम्भौली ग्राम पंचायत के माजी उप सरपंच सोमनाथ पाटिल, वीके पाटिल, जुनांदुरखी उद्योगपति मच्छिंद्र पाटिल, गणेश ठाकरे, लाखीवाली गांव के उद्योगपति रोहिदास पाटिल, जुनांदुरखी उद्योगपति के महात्रे गणेश शिकारी, जुनांदुरखी समाज सेवक अविनाश शिकारी, लाखीवाली उद्योगपति सुमित पाटिल, महेंद्र भोईर टेम्भौली, संगीता अशोक भोमटे के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर मित्र मंडली, नातेवाईक व जीवाला जीव देनारा ग्रुप के लोगों ने उपस्थित होकर भिवंडी तालुका टेम्भौली गांव के प्रसिद्ध समाजसेवक व उद्योगपति तथा महात्मा गांधी तंटा मुक्त माजी अध्यक्ष व कोकण वीट उत्पादक संगठना भिवंडी तालुका उपाध्यक्ष शेखर सेठ भोईर को जन्मदिन की शुभकामनाएं दी तथा लंबी उम्र की कामना की। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। जगात मूर्ती नाही हे बाबा तुझ्या मूर्ती
उपकार फिटणार ना शिर्डीला पायी जाताना सायवनामध्ये मी तहाना अमृताहुनी बाजीला साई तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही हे अनमोल जन्मा दिला रे आई तुझे उपकार फिटणार नाही हे अनमोल जन्मा दिला रे बाबा तुझे उपकार फिटणार नाही आई तुझं देऊल साजवई गुल्लाले डोंगरा पालखीला नाचिन गुलाल सैताचे महिन्या
पालखीला नाचन गुलाल उडवू चैताचे मैदान गो चैताचे मैदान पालखीला नाचन गुलाल उडवू चैताचे मैदान गो चैताचे मैदान पालखीला नाचन गुलाल उडवू चैताचे संपूर्ण भोई परिवाराच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहे। मंडळी, आज आपण या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते अशोकजी भोमटे आपलंही मनापासून हार्दिक स्वागत। टेंबिवली झून अंदुर्की ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा टेंबिवली गावचे उद्योगपती अविनाश नांदे समितीचे माजी सदस्य आदरणीय बबनजी पाटील साहेब आपलंही मनापासून हार्दिक स्वागत। शिवसेनेचे जिल्हा विभाग प्रमुख चंद्रकांत दादा पाटील आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे। मंडळ भिवंडी संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष तथा आगरी सेनेचे ठाणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आदरणीय मोरेश्वर पाटील आमचे बंधुराज दादा आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे। माजी अध्यक्ष रोहिदास पाटील उद्योगपती आपलंही मनापासून स्वागत। टेंबिवली गावचे सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक संतोष दत्ता शिकारी आपलंही मनापासून हार्दिक स्वागत। टेंबिवलीचे शिवसेनेचे शाखा प्रमुख विकी भोईर आपलं अनबदलाने कोणाचं नाव राहून गेला असं तुम्ही समजून तसं लाखी त्यांचंही मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय। हॅपी बर्थडे डिअर शेखर, हॅपी बर्थडे टू यू। सर्व आनंद वाढदिवस साजरा करताना आपण पाहतोय। सोन्याचा उंगवला मंडप फुलाने संजय वारगडे शिवसेना शाखा प्रमुख आपले मनापासून हार्दिक स्वागत। युवा सेनेचे त्यानंतर आपण दामणेगावचे उद्योगपती महेंद्र पाटील दामणेगावचे उद्योगपती पंडित तुकाराम गुळवी साहेब सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देताना महाराजांना मानाचा मुजरा समाजसेवक कळलेच नाही। खरेपणा आहे तुमच्यात म्हणून ओढ आहे समाज सेवेची। सौसुख जन्मातच आई वडिलांच्या आशीर्वादाने इकडे नवे असताना आमचे मोरेश्वर पाटील तसे सुमित पाटील उद्योगपती लाखिवली त्या ठिकाणी शेखर भोई आणि जिल्हा उद्योग आहेत आमचे मोठे बंधुराज मोरेश्वर दादा पाटील यांना विनंती करतोय। याची धडी नीट बसवली त्यांनी अजूनपर्यंत कुणाला असं
वाईट शब्द नाही, ही त्याची श्रीमंती. पैशानं पण तो श्रीमंत आहे, पण मनानं पण तो खूप श्रीमंत आहे. मला बोलायचं एवढं का मी सहसा कोणाच्या वाढदिवसाला जात नाही. प्रत्येक वर्षी वाढदिवस साजरे करतात, सगळे पैशाचा वाटोळा करतात, तर त्याच्यामुळे मला ते पसंत नाही. हा 50वा वाढदिवस आहे, त्या हिशोबाने मी बरोबर वाढदिवस साजरा करण्याला आलो. शेखर नाव शेखर आणि शेवटी भोईर, पण ज्याच्या शब्दाला शेवटी र येतो 2 वेळा, तो आयुष्यात खूप मोठी प्रगती करतो. आणि त्याचं भविष्य असं असतं की त्याला भविष्यामध्ये एवढे पैसे आणि संपत्ती येईल की ठेवायला जागा कमी पडेल. हे बघून आपल्याला पण क्षणभर वाटतं का मी पण लांबून लांबून पाहुणे आलेत, अजून तुझा पत्ता नाही, हार तुला घेऊन लवकर ये. मग मला बक्षीस? अगं बक्षीस काय, अख्खी भोईर खानदानाची जमीन तुझ्या नावावर करीन. मला मार खायला लागला तरी चालेल, पण तू हार तुला घेऊन लवकर ये. जय वाढदिवस शेखर भोईर यांचा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर शेखर, हॅपी बर्थडे. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. मुकेश नांदूरकर उर्फ मुन्नाबाई संदीप बोराटकर आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. कॅमेरा
परंतु तो जेव्हा चुनांदुर्की टेंबोली जेवढी आमची ती त्यांची जी फॅमिली मेंबर्स असे झालेले आहेत त्या मित्रांनी त्याला फोर्स केला आणि अशा प्रकारे कार्यक्रम त्यांनी सारखा करायचा मजबूर केला. शेखर दादाला वाढदिवसाच्या अनेक नाही लाखो शुभेच्छा माझ्याकडनं, माझ्या परिवाराकडनं आणि माझ्या गावातर्फे. शेखर दादा कार्य असं आहे की माझ्याकडे शब्द नाही आहेत त्या माणसाबद्दल बोला. मला जेव्हा जेव्हा आपत्कालीन परिस्थितीमध्ये जेव्हा जेव्हा मी शेखर दादाला कुठलीही गोष्ट बोललो असेल, असा एक क्षण नसेल, असं एक वेळ नसेल, असं एक टाइम नसेल की त्यांनी मला त्या माध्यमातून मदत नसेल केली. काही कुठल्याही आर्थिक असो किंवा आणखीन काही असं मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भात असू दे किंवा कुठलाही, तर गावामध्ये त्याचा खूप नेचर चांगला आहे आणि एवढा चांगला आहे की ह्याच गावात नाही मात्र खारबा पायापासून ते राहील चिंबेपाडा पारोळपर्यंत आणि तिकडे आपलं कोणी असं पुढे बऱ्याचशा म्हणजे जिल्ह्यामध्ये सांगितलं वांधा नाही असं त्याचं कार्य आहे. कधी शेखर कोणी सांगितलं कुठलाही प्रॉब्लेम नकार नसतो, कधीच मनामध्ये जल पण ठेवलं नसेल त्या तो कार्य करत असतो. शेखर यशवंत देव निरोगी आयुष्य देव ही माझी ईश्वराची प्रार्थना. असा सोन्यासारखा मित्र परिवार जोडलेला आहे तो म्हणजे शेखर शेठ भोईर यांनी. पन्नासावा वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांना आशीर्वाद देण्यासाठी कानाकोपऱ्यातून भिवंडीचे असेल की वसई तालुक्यातले असेल असे उपस्थित झालेले सर्व मान्यवर. या ठिकाणी शेखर भाऊंबद्दल बोलायचं झालं तर आपण नेहमी त्यांना शिवसेनेच्या बॅनरवर पाहतो. सगळ्यांना विचार येत असेल का त्यांच्याकडे कोणता तरी पद असेल, पण त्यांच्याकडे कोणताही पद नसताना ते लोकांसाठी, गरीबातल्या गरीबात लोकांसाठी, पक्षासाठी अहोरात्र प्रयत्न करत असतात आणि त्याचा प्रत्यय वेळोवेळी आम्हाला येत असतो. जेव्हा पण कोणती अडचण आली, कोणता प्रसंग जर येत असेल तर मी त्यांच्याशी संवाद साधते आणि त्यांना नेहमी सांगत असते की भाऊ आज असं कार्यक्रम आहे. एखादी अडचण असली तर मी त्यांना फोन करून सांगते आणि ते नेहमी त्या कार्यक्रमासाठी, त्या अडचणीसाठी उभे राहतात, आमचंही सहकार्य घेतात. कधी धन्यवाद, आम्हाला सवय झाली बोलायची. चला प्रेमात पडेल, हे जग तुमच्या प्रेमात पडेल असे जगात बशीदाईंनी आपल्याला जे पद मिळालं त्यापासून पायाला भिंगरी लावलेली आहे आणि शिवसेना महिला आघाडी जर कपाऱ्यात वाढणाऱ्या गवताला गरज असते ती पाण्याची, बोलके करण्यास हवे असते आश्वासन, आधारासाठी हवे असते मार्गदर्शन आणि योग्य दिशा दाखवण्यासाठी हवे असते मार्गदर्शन. असं योग्य मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत अर्थातच गणेश वारगडे. मॅटर कुछ भी हो, छोटे हो या बडे, सबसे आगे रहते हैं गणेश जी वारगडे. सर्वप्रथम शेखर भाऊंना माझ्याकडून आणि माझ्या जीवाला जीव देणाऱ्या ग्रुपकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शेखर भाऊंच्या बद्दल बोलायचं तेवढं कमी आहे. आताच त्यांचं आम्ही कार्य बघितलं. जुनांदुर्की ते टेंबवली पर्यंत जे रस्त्याला खड्डे पडलेले होते ना, आता आपले गणपती बाप्पाचे आगमन झालेलं आहे. त्याच्यामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांना किंवा गणपती बाप्पांना आपल्या गौराईला आणण्यासाठी खूप त्रास होत होता. ते शेखर भाऊने त्यांच्या स्वखर्चाने ग्रामपंचायतला नाही करता आले किंवा गावातल्या कुठल्या पुढाऱ्यांना नाही करता आलं, ते शेखर भाऊने आमच्या केलं कार्य. खूप चांगलं कार्य केलं. शेखर भाऊ तुमच्याकडून असं चांगलं कार्य घडत राहावं आणि आमच्या जीवाला जीव देणाऱ्या ग्रुप करून तुम्हाला सतत सहकार्य होत राहील. आणि अंकुशदादांनी पण त्यांना एक चांगलं सहकार्य केलं. शेखर भाऊंच्या बद्दल बोलायचं झालं तर आमच्या ग्रुपमध्ये जसे एखाद्या कुटुंबामध्ये कुटुंब प्रमुख असतात ना, तसे ते आमच्या ग्रुपमध्ये कुटुंब प्रमुख आहेत. आमच्या ग्रुपमध्ये अंकुश शेठ श्रीमंत माणूस आहे, शेखर शेठ सुद्धा श्रीमंत माणूस आहे. पण आमच्या ग्रुपमध्ये गणेश गाडी झाला, अंकुश वारगडे, मी स्वतः गणेश वारगडे, राजेश पाटील, मच्छिंद्र केणे, सचिन पाटील, काही टेम्पो
टेम्पोवरती जातात तर काही घोड्यांमध्ये जातात. असं नाही की मित्र श्रीमंतच असतात, गरीब सुद्धा एकत्र येऊन मित्र होऊ शकतात. मित्रांसाठी श्रीमंतीच नाही लागत. आणि शेखर भाऊ एवढे आमच्या ग्रुपला सांभाळून घेतात. कोणाचे काही मिसअंडरस्टँडिंग झाली ना तर ते त्यांना मिटवून सर्व एकदम एकत्र आणतात आमच्या ग्रुपला. आणि कुठे पण जायचं असलं तरी त्यांची गाडी आम्हाला कधी पण रात्री अपरात्री उपलब्ध असते. कोणाच्या मित्राच्या एखाद्याच्या घरी जर कोणाचं काय आईचं किंवा तब्येत वगैरे बिघडली किंवा भावाची तर त्यांना 1 ला का 2 ला रात्री किती पण वाजता फोन करा, त्यांची गाडी घेऊन ते स्वतः चालवायला स्वतः त्यांच्या घरी पोहोचतात. एवढं चांगलं कार्य आहे. आणि अशा माणसाबद्दल जर 2 शब्द बोललो तर काय वाईट आहे. हा एक कॉल शेखर भाऊना आणि ते मॅटर सॉल्व्ह करून टाकतात लगेच. आणि शेखर भाऊ जर आम्ही कधी पण असे मजाक मध्ये बोललो शेखर भाऊ आम्हाला पार्टी पाहिजे. आमच्या ग्रुपमध्ये जवळजवळ 20 मित्र आहोत आम्ही, पण एकाला पण कुठला व्यसन नाही. आणि शेखर भाऊ कधी पण बोलतात पार्टी पाहिजे ना, ठीक आहे तुम्ही काय खाणार, पीक करून नाही, 1 कोंबडा किंवा 2 कोंबडे 20 भाकरी बस झाली, तुमची पार्टी होऊन जाते. शेखर भाऊ खूप माझा बी पेटी छोटासा धंदा आहे, 1-2 पाटले आहेत. शेखर भाऊना मी कधी पण सांगितलं ना शेखर भाऊ मला राखाची गाडी किंवा कोळशीची गाडी पाहिजे, तर शेखर भाऊ कधीच नाही दुसऱ्याला पाठवणारी गाडी मी ते माझ्याकडे पाठवतात. एवढे आम्हाला सांभाळून घेतात. आणि पैशाच्या बद्दल तर कधी विचारतच नाही, गणेश पैसे मिळतील का, जेव्हा आपल्याला जमते तेव्हा आपण द्यायचे. आणि माझ्या माहितीप्रमाणे जे टेंबोलीला आता जी पाण्याची सुविधा आहे ना ती शेखर भाऊनी आपले कुंदनजी पाटील साहेब सभापती असताना त्यांच्या शिफारसीने आणि आपले लक्ष्मण नांदोरकर यांनी स्वतः जागा उपलब्ध करून तिथे हाऊस बनवला आणि टेंबोली गावाची पाण्याची व्यवस्था मिटवली त्यांनी. असे चांगले कार्य करणाऱ्यांना सतत पुढे नेण्याचा आपल्या गाववाल्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. आम्ही तर आमच्या ग्रुपच्या तर्फे करतोच, पण अशा गाववाल्यांनी जर त्यांना सहकार्य केलं ना 100% शेखर भाऊ पुढे जातील. मित्र सर्व आम्ही मित्रांबद्दल बोलतो. मित्र अडवायला उंबऱ्या कविता आहे ना, एकदा ऐका, खरोखर खूप चांगलं आहे. मित्रच नाही लागत, मैत्रिणी पण सुद्धा असू शकतात. आता तुम्ही ती श्रद्धाच मारले ना, ती लक्षात असेल तुमच्या, तिचे 35 तुकडे झालेले, तिला न्याय कोणी मिळवून दिला तुम्हाला कोणाला माहित आहे का? तिचा मित्र होता, इंस्टाग्रामला ते दोघं मेसेज वगैरे करायची, तर त्याला समजलं तिला मारल्यानंतर तिचं मिस्टर काय नाव त्याचं याकूब का काय असं नाव होतं, तो तिचा मोबाईल यूज करून सर्व मित्रांना नातेवाईकांना तिच्या श्रद्धा म्हणून तो मेसेज वगैरे करायचा. पण तिच्या मित्राला समजलं का हा ही श्रद्धा नाही आहे, म्हणून त्याने त्याच्या भावाला फोन केला काहीतरी मॅटर झालेला आहे आणि श्रद्धा ती मेसेज करते ती श्रद्धा नाही, तरी पण तिच्या वडिलांनी आणि भावाने दुर्लक्ष केला. पण त्या मित्राने स्वतः जाऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट करून ती श्रद्धाला न्याय मिळवून दिलं. असं मैत्रिणीचं नातं पण मैत्रिणी पण सुद्धा चांगले असतात का, असं नाही का मित्रच पाहिजे असं मैत्रिणी फक्त आपलं हे चांगलं चारित्र्य चांगलं पाहिजे मैत्री टिकवण्यासाठी. आपण खराब लक्षणं पाहिजे मैत्रीमध्ये. असे आमचे सर्व मित्र एकदम चांगले आहेत, जीवा भावाचे जीवाला जीव देणारे ग्रुप असतात ना. असंच आमच्या मच्छिंद्र केण्याने आमच्या ग्रुपचं मला त्याच्यामध्ये ऍड केलं, ग्रुपचं नाव जीवाला जीव, आणि खरोखर सगळे आम्ही जीवाला जीव देतोच. असंच आहे आमचं कार्यक्रम. शेखर भोईर या आपल्या पंचक्रोशीमध्ये एक नामचिन्ह असलेले नाव आपल्या शिवसेना पक्षाची शान. आपण अनेक व्याख्यात्यांकडनं त्यांच्याबद्दल ऐकलं असेल. आता बरेच जण माझ्या आधी बोलून झालेले आहेत. त्यांचा आज 50वा वाढदिवस आहे. हाफ सेंचुरी त्यांनी पूर्ण केलेली आहे आणि निश्चितच त्यांचं जे समाजकार्य आहे ते आपणा सर्वांना माहीत आहे. येणाऱ्या काळामध्ये त्यांचं निश्चितच पुढे चांगलं आयुष्य भरभराटीत जावं आणि अशा पद्धतीने सामाजिक, धार्मिक आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती ही उत्तरोत्तर वाढत जावं आणि त्यांचं आयुष्य हे 100 वर्ष पूर्ण हो अशी मी त्यांना आजच्या दिवशी शुभेच्छा देतो. आज त्यांचा 50वा वाढदिवसासाठी
खूप सारे मित्र पक्षाचे कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा तिथे देण्यासाठी ते आलेले आहेत। त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या परिवाराला त्यांना हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। लोक म्हणतात माणसाने सोन्यासारखं असावं, लोक म्हणतात माणसाने सोन्यासारखं असावं, कारण सोनं हा गळ्यात घातला जातो, सोनं हा हातात घातला जातो, सोनं हा कपाटामध्ये ठेवला जातो। परंतु मी असं म्हणतो की माणसाने परीसारखं असावं। परीस ज्या ठिकाणी जाल, ज्या माणसामध्ये जाईल तिथे सोनं तयार करतो। तसे आपले परीसारखे आमचे मित्र शेखर भाऊ हे ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी गेले, त्या ठिकाणी सोनं तयार झालेलं आहे। कारण त्यांचा असा स्वभाव कधी लोक गोरगरिबांचे कैवार असे म्हटले जातात। या भागामध्ये शेखर भाऊंचे काम बघितलं गेलं तर एखादा राजकारणी माणूस सुद्धा करीत नसतो, तसं त्यांचं समाजकार्य आहे। आताच या 8-10 दिवसापूर्वी मी एका फेसबुकवर बघितलं की त्यांनी स्वतःहून रस्त्यांचे खड्डे भरलेले आहेत। तर आजपर्यंत जे काम कुठल्या राजकारणी माणसाने केले नाही। असे आपले शेखर भाऊ, त्यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा। साईबाबा मी अशी प्रार्थना करतो की त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांच्या पूर्ण परिवाराला चांगलं सुखरूप द्यावं आणि 50 काय त्यांनी 100 वरून 120 जावं। कारण पाटील साहेबांनी 100 बोलले, पण मी बोलतो 120 जावं, कारण अशा माणसांची आपल्या समाजाला गरज आहे। कारण शेखर भाऊ बोलले गेले तर शेखर भाऊचा स्वभाव एकदम कट्टर आणि एकदम मायाळू सुद्धा आहे। कारण मी ते पाहिलेलं आहे। कारण मी 5-6 महिन्या पहिले अनुभवलेलं आहे। मी त्यांना भेटलो, पण त्यावेळी आता मी काय तर बोलू शकत नाही काय बोलतात असे। एकदम कट्टर असे समजणारे शिवसैनिक म्हणजे शेखर भाऊ। आज त्यांनी असं या समाजामध्ये केले तर त्यांचा ना हवा तांब्यापासून तर चिंबीभरापर्यंत लागतो। कधी गोरगरिबामध्ये त्यांचा या स्वभावामध्ये त्यांचं नाव कधी एक वीट भट्टीवाले मालक आहेत, परंतु ते तसं वागत नाही। ते आपल्या घरासारखे वागतात आणि लोकांना ती त्यांची या पुरून देतात। अशा या आपल्या माणसाला पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो। साईबाबाला अशी प्रार्थना करतो की त्यांना पुढे आयुष्य आणि पुढची वाटचाली शुभेच्छा देतो। शेखर भाऊ यांना पुन्हा वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा। शेखर भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। असंच त्यांचं दीर्घ आयुष्य लाभो असं मी आई एकविरा चरणी प्रार्थना करतो। आणि त्यांना एक सूचित करतो, एक 50 गाठलेले, परंतु शेखर भाऊ मोबाईल गाडी चालवताना जरा कमी वापरा। एक मोलाचा सल्ला आहे, कारण ते अशी व्यक्ती आहे असो पण ते सर्व गोष्टी हँडल करतात। ही अशी व्यक्ती आहे, एखादा पाचवाल्याचा जरी फोन आला तरी त्याला रिस्पेक्टने बात करतात। याला शेखर दादा बोलतात। कारण कुठलाही मतभेद नाही, प्रत्येकाला रिस्पॉन्स देणे त्यांचं काम आहे आणि ते देतात। शेखर भाऊ गणेश वारकडे बोलला की एखादा कुटुंब जर परिवारामध्ये जर एखादा कुठला वादविवाद झाला तर त्याला एखादा परिवारातलाच व्यक्ती असतो त्याला चांगल्या प्रकारे न्याय देण्याचा आणि चांगल्या प्रकारे कुटुंब व्यवस्था उभी करण्याचा। तसाच आमचा एक ग्रुप आहे, या आमच्या जीवाला जीव देणाऱ्या ग्रुपमध्ये कधी थोडंफार होतं आमचं, पण त्याला प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी शेखर भाऊ जाऊन त्याला चांगल्या प्रकारे हाताळतात आणि आमच्या ग्रुपमध्ये चांगल्या प्रकारे अशी मैत्री आणि अशीच राहो आणि अशीच राहील। हे शेखर भाऊ ही अशी व्यक्ती आहे की गाडी ती इथून निघला तरी कोणीतरी दिसला तरी काच खाली करून त्यांना हात दाखवतो आणि कुठे चालला काय अशी विचारपूस करतो। शेखर भाऊ खूप अभिमानाची गोष्ट आहे की तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये ऍड झालात। कधी कधी असं वाटतं की शेखर भाऊला बोलतात पोरं टेंबोलीची, अरे तुझ्या पोरांना जास्त प्रेम करतो काय? असं काही नाही, सगळ्या टेंबोलीच्या पोरांवर सुद्धा प्रेम करतो आणि सगळ्या टेंबोलीच्या मुलांना आणि माणसांना सोबत घेऊनच तो काम करतो आणि त्यांचा काही कुठलीही अपेक्षा नाही। त्याने तिसरा अपत्य आहे, हे सामाजिक कार्यकर्त्यांना कुठलीही अपेक्षा नाही, कुठल्या राजकीय अपेक्षा नाही की मी कुठल्याही प्रकारे उभा राहीन। पण आता जर निवडणूक आलेली 2026 ची, खरोखर त्याने तिसरा अपत्य नसताना तर त्याला सरपंचाचं पद आम्ही तिकीट बहाल केलं असतं आणि इलेक्शनला उभं केलं असतं। पण असो अतिशय रद्द करावा, तो रद्द व्हावा। खरोखरच त्यांच्या पत्नीचे सुद्धा मी आभार मानतो की चांगल्या प्रकारे परिवार सांभाळला आणि चांगल्या प्रकारे 3 मुलं आणि कुटुंबामध्ये सगळ्या कुटुंबामध्ये सांभाळला
आणि कधी खरोखर कसं बघा, भाऊ जर एकत्र असले तर कोणाची हिंमत चालत नाही, भाऊ जर एकत्र राहिले तर कोणाची हिंमत चालत नाही, आणि पूर्ण परिवार जर एकत्र असला तर कोणाची टाप चालत नाही. संपूर्ण मार्गाडे परिवार या ठिकाणी सज्ज झालेला आहे. बारा तास लाईनला उभा राहून दर्शन होतं लालबागला आमचे, आणि त्या लालबागच्या राजावरनं त्या प्रसाद सुद्धा आणलेला आहे, तो सुद्धा देताना आपण या ठिकाणी पाहतोय. कैलास मेला कुंडाचे शिवसेनेचे शाखा प्रमुख आणि वाढदिवसाच्या 50च्या माझ्याकडनं भव्य शुभेच्छा व माझ्या परिवाराकडनं व माझ्या जीवाला जीव देणाऱ्या ग्रुपकडनं मनापासून खूप खूप शुभेच्छा. शेखर शेठ मी 50 घातलेली असं वाटत नाही आम्हाला. तुमच्या योगाविधा आम्ही खूप पाहतो. आता लोक बाटली घराचा बाटल्या फोडत असतात, पण आमच्या बायका कुठे आमच्या ग्रुपच्या जोडीला निघालो तर आमच्या बायकांना फोन सुद्धा करायला लागत नाही. कशामुळं तर आमच्या जोडीला अशी माणसं आहेत. टेंबोलीचे कंटामुक्त अध्यक्ष माजी शेखर शेठ भोईर आणि जुनांदूरचे कंटामुक्त अध्यक्ष रोहिदास पाटील आणि अंकुश शेठ पाटील या आमच्या जोडीला असल्या कारणाने आम्हाला कोणीही फोन करत नाही. नाही तर काही बड्डे आपण पाहतो धाब्यावरती, नाही तर कुठेतरी हल्ली तर असं हे झालेलं आहे. या 10 वर्षामध्ये असं वाटलं होतं आपल्याला हा बीजेपी सरकार आला तर खूप चांगला बदल होईल, पण जास्तीत जास्त पोरांना दारू प्यायला शिकवत आहे आणि एकदम भ्रष्टाचारी जे नेते होते त्यांना त्या याच्यामध्ये सामील केलेला आहे. असं वाटायला लागला काँग्रेस झालेली आता बीजेपीची. आम्ही सुद्धा ज्या वेळेला कपिल पाटील साहेब निवडून आले पहिल्या वेळेला, मी त्या वेळेला वाघोली इथं पुस्तकाच्या कार्यक्रमाला गेलेलो होतो. तिथे 1000 रुपयाची फटाके घेऊन वाजवले होते आणि 2 वेळा त्यांना खूप चांगल्या मते त्यांना म्हणजे टेबल मांडायला सुद्धा माणूस नव्हता. आम्ही शिवसेनेने त्यांना निवडून आणला आणि चांगल्या पद्धतीने एकदम मस्त या केला. पण आज असं ते सांगायला लागले हा पक्ष आमचा आहे आणि सर्व आमचा आहे. पण असं हे विसरून झाला, तुम्ही पहिले जन्माला काँग्रेसमध्ये आलेले आहे. आज बीजेपी 10 वर्षापासून तयार झालेली आहे. बीजेपी पहिले नव्हती, 2-4 नेते होते फक्त इकडे गावोगावी. आम्हाला शिकू नका, आम्हाला बोलतात काही नेते. त्याबद्दल तुम्ही काँग्रेसमध्ये गेले, काँग्रेसचे नेते तुम्ही सगळे घेतले. ज्यांच्यावरती 70,000 करोडचे घोटाळ्याचे आरोप होते त्यांना तुम्ही जवळ घेऊन बसले. याच्या पुढे लोकांनी थोडा विचार करायला पाहिजे. किती महागाई झाली, लाडकी बहिणीची काही आपल्याला आवश्यकता नव्हती तरी सुद्धा लाडकी बहीण आणली. कशासाठी? त्यांना ATM मशीन मध्ये घोटाळा केलेला होता, फक्त दाखवासाठी लाडकी बहीण आणली होती. आणि शेखर शेठच्या बद्दल आज मी बड्डेला बोलतो. शेखर शेठ 100 वर्ष तुम्ही काढा. गणपती बाप्पाकडे मी अशी प्रार्थना करतो, खूप चांगला कार्य तुमचा. का तुम्ही तिसरी आपत्ती असताना सुद्धा कुठला इलेक्शनचा का कुठला काही नसताना सुद्धा तुम्ही एवढं म्हणजे पक्षासाठी आपल्याला बाळासाहेब ठाकरेंनी आदेश दिलेला आहे. 80% समाजसेवक, 20% राजकारण. तर तुम्ही मी सांगतो 80% ने 101% समाजसेवक करता. एवढं बोलून माझ्या 2 शब्द संबोधतो. जय महाराज. वीटभट्टीवाला नवरा पाहिजे विक्रम दादा पडवी असतील आणि अंकुश पाटीलवर आधारित एक गीत होतं. त्याच्यानंतर एक या सर्व सदस्यांना आपण पाहिलं. शेखर भाऊ यांचा वाढदिवसाच्या निमित्त बोलायचं झाले. शेखर भाऊ हे वयाने पण मोठे आहेत आणि आपल्याकडे पैशाने पण मोठे आहेत. शेखर भाऊ यांना माझ्याकडून काय द्यायचं असेल तर पूर्ण दिवस मी त्यांच्या जवळ होतो. कामावर पण गेलो नाही. सकाळी 6 वाजल्यापासून तर 11 वाजल्यापासून शेखर भाऊंना या दिनामध्ये माझ्याकडून त्यांना द्यायचा वेळ होता तर मी माझा वेळ पूर्ण शेखर भाऊंच्या वाढदिवसानिमित्त दिला.
रक्ताचं नातं नसताना मैत्रीची नाती म्हणजे रक्ताचं नातं नसताना मैत्री काही दोस्ती असते. शेखर भाऊ म्हणजे शेखर भाऊ बोलले ढोलीप्रमाणे शब्द आहे ते एकदा सुटले एकदा सुटले. त्यांच्या शरीरावर आणि त्यांच्या बॉडीवर कधीच जाऊ नका. एकदा वहिनीमध्ये पूर्ण अनुभव आला असेल. एकदा फोन आला एकदा उत्तर दिलं गाडी निघली तर समजायला काय सांगता येत नाही. शेखर भाऊ यांना 50 वाढदिवस आई एकदा प्रार्थना करतो त्यांना शेखर भाऊला आयुष्य उदाहरण लागू. डोंगर कुणाला वाकत नाही, सूर्य कुणाला झाकत नाही, डोंगर कुणाला वाकत नाही. मराठी असल्याचा अभिमान बाळगा, कारण मराठी माणूस बायकोला सोडून कुणाच्या बापाला घाबरत नाही. हे उद्गार नक्कीच शेखर होईल, कारण मच्छिंद्र केनेचे मनोगतामध्ये आम्ही बघितलं ऐकलेलं आहे. नक्कीच शेखर भाऊंच्या पाठीशी अगदी सावलीप्रमाणे उभ्या राहणाऱ्या आमच्या कोमलताई यांच्याबद्दल बोलावं तरी किती. कारण एका पुरुषाला पुढे जाण्यामागे एका महिलेचा मोठा हात असतो. मी नेहमी म्हणत असतो की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते आणि एका सुंदर स्त्रीच्या मागे एक पार्लरवाली असते. असं म्हटलं तर वावगं ठरू नये. अशातच आमच्या कोमलताई अगदी प्रेमळ स्वभावाच्या, अगदी जीवाला जीव देणारा ग्रुप असेल. मग 22 जणांचा कुणाचाही फोन आला शेखर भोईर यांना तरी लगेच सांगणार का नाही मला जावंच लागेल. पण त्या वेळेला वहिनीने कुठल्याही प्रकारचा हट्ट धरला नाही की रात्र झाले, एवढा उशीर झाले, तुम्ही किती वाजता जाणार, येणार किती वाजता. म्हणजे असा जर कुटुंबात जर माणसं असली ना तर माणसं खरंच शेखर भाऊंना पुढे जाण्यामागे वहिनीचा मोठा हात आहे. आज माझा 50वा वाढदिवस आहे. कल्लाच नाही कधी 50शी उलटली, पण ठीक आहे. सर्व अशी केलं
हा संसार सांभाळत असताना खूप काही अडचणी सुद्धा आल्या, पण आजपर्यंत जे काही केलं ते मनापासून केलं. आणि हा प्रोग्राम करण्यासाठी प्रथम तर मी माझ्या भावांचे, माझ्या पूर्ण परिवाराचे आभार मानेन. त्याच्यात माझा जीवाला जीव देणारा ग्रुप यांनी जे मोलाचं सहकार्य केलं, खूपच अभिनंदनास कार्य त्यांनी मला सहकार्य केलं आणि मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. का आज हा जो प्रोग्राम केला तर जवळ सकाळपासून ते माझ्या पाठीमागे, आता आजचं सकाळच नाही तर गेल्या 15-20 दिवसापासून हा प्रोग्राम कसा करायचा याची प्रेरणा त्यांनी मला दिली. आणि ती प्रेरणा घेत मी हा प्रोग्राम व्यवस्थितरित्या पार पाडला. प्रथम तर मी त्यांना सर्वांना धन्यवाद देईन. खूप खूप आभार तुमचे सर्वांचे. आज मला वाढदिवसानिमित्त गेल्या 2-3 दिवसापासून शुभेच्छा देतात. कोणी इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, या व्हॉट्सअप मार्फत असेल, त्या कोणी स्वतः येऊन भेटून शुभेच्छा दिल्या. मी त्यांच्या सर्वांचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. तुमचे सर्वांचं प्रेम असेच राहू द्या माझ्यावरती आणि अशीच साथ मला देत राहा, एवढेच म्हणेन. आणि खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. नक्कीच ही संपूर्ण टीम यांच्याबद्दल जोरदार टाळ्या वाजूया मित्रांनो. तो केक कापण्यापूर्वी आपण या ठिकाणी फोटो सेशन करत आहोत. नितीन दादांच्या बरोबर आले त्यांचा मित्र परिवार आहे, यांचंही मी मनापासून टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. शेखर सेठ भोईर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, गुच्छ लाख शुभेच्छा दिल्या जात आहेत. तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. समाजसेवक श्री शेखरजी भोईर साहेब यांचा वाढदिवस, आजचा वाढदिवस 50वा. पण आमच्यासारख्या तरुण माणसाला सुद्धा लाजवणारं त्यांचं तारुण्य आज 50वे वर्ष आहे. असंच तारुण्य त्यांचं, याच्या पुढेही त्यांना आरोग्याची शुभेच्छा देतो.
कारण की त्यांचे मार्गदर्शन आम्हाला नेहमी योग्य मिळत आलेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज आम्ही कुठेतरी चांगल्या ठिकाणी आहोत आणि आमचं नाव होत आहे ते आज शेखर भाऊ यांचा ग्रुप जो आहे, संजय भाऊ असतील, बरेच लोकांना जीवाला जीव देणारी माणसं, तर ते आमच्यासाठी पण जीवाला जीव देतात. त्यासाठी आज आमचा सुद्धा नाव भिवंडी तालुक्यात नाही तर ठाणे जिल्ह्यात होतो. तर आम्हाला त्यांचं मार्गदर्शन यापुढे लाभो आणि त्यांना उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. आपले इष्ट नातेवाईक सगळे सोरे यांचे मी लाख लाख आभार व्यक्त करतो.